सावर रे म्हणा भाग 45. चंद्रकांत म्हणाले, कधी नशीब की तुम्ही तिकडून लग्न करून नाही आलात, नाहीतर डायरेक्ट आशीर्वाद घ्यायचे बाकी ठेवलं असतं तुम्ही मला. चंद्रकांत गालात हसत म्हणाले, पण स्वरा ते हसू समजू शकले नाही आणि तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. तिला असं रडताना बघून, अगं वेडाबाई रडू नकोस, मी गंमत करत होतो तुझी, असं म्हणून त्यांनी तिच्या डोक्यांवर हात ठेवला. स्वरा म्हणाली, सॉरी बाबा, खरंच तुम्ही रागावले नाही ना? तिने आता हसतच डोळे पुसत म्हणाली. चंद्रकांत म्हणाले, नाही बाळा, मी का रागू, तुला फक्त खुश बघायचं आहे मला. फक्त त्या कर्नाटकवाल्यांना सांग बाबांनी भेटायला बोलावलेलं आहे म्हणून. त्यांनी हसत सांगितलं आणि आता ते जिन्याकडे जाऊ लागले. स्वराने एका हातात भाजींची पिशवी आणि एका हाताने त्यांना आधार देत वर चढायला मदत करत म्हणाली, बाबा ते कर्नाटकवाला काय? पार्थ बोलताना त्यांना स्वरावर एक एक जिने चढत म्हणाली. चंद्रकांत म्हणाले, हो का? त्यापेक्षा मी त्यांना जावई बापूच म्हणतो. काय म्हणतेस? त्यांनी थोडं थांबत तिला भुयावर करत म्हणाली. तशी ती लाजली. स्वरा म्हणाली, बाबा ते 2 दिवसात येणार आहे तिकडं तुम्हाला भेटायला आणि त्यांनी उद्या तिकडं जवळच्या असलेल्या हॉस्पिटलला आपल्याला तुमचे जुने रिपोर्ट घेऊन जायला सांगितलं आहे. आता ते जिने चढून मोकळ्या पॅसेजमध्ये आले होते. तिचं बोलणं ऐकून त्यांनी तिच्याकडे पाहतच, अगं आता हे काय? त्यांना कोणी? ते बोलतच होते की. स्वरा म्हणाली, बाबा मी त्यांना काहीच सांगितलं नाही. त्यांना माहीत नाही कुठून समजलं. ती देखील विचार करू लागली. तिला वाटलं रियाने सांगितलं असावं बाबांच्या पायांबद्दल पार्थला, पण तिचं गेच चुकलं. तिला लवकरच समजणार होतं की पार्थला तिच्याबद्दल सगळं कोणी सांगितलं. चंद्रकांत म्हणाले, ते काहीही असो, पण त्यांना आपण त्रास द्यायचा नाही. आपण जाऊन येऊ उद्या त्या हॉस्पिटलला, पण बाकी पुढे जे असेल ते आपणच बघूया. चंद्रकांत त्यांना पार्थ करत असलेली काळजी चांगली तर वाटतच होती, पण असं लगेच त्यांच्याकडून मदत घेणं त्यांना ठीक वाटत नव्हतं. स्वरा म्हणाली, हो ठीक आहे बाबा. तिने हो म्हणाली, पण त्यांचा स्वभाव पाहता तो या गोष्टीला तयार होणार नाही हेही तिला माहीत होतंच. पण बाबा, आई तिने असं म्हणताच त्यांनी थोड्या डाव्या बाजूला दिसणाऱ्या स्वतःच्या दारांकडे पाहिलं आणि हळू आवाजात चंद्रकांत म्हणाले, स्वरा एक गोष्ट लक्षात ठेव, तिला फक्त तुला स्थळ आलं आहे हे समजायला हवं. तिला तुझं प्रेम समजता कामा नये. स्वरा थोडी दुःखी झाली होती त्यांच्या या बोलण्यांवर, कारण खरंच तिला देखील आईंचा स्वभाव माहीतच होता. तिने लगेच मान हलवत होकार दिला. चंद्रकांत म्हणाले, अच्छा, म्हणजे या 2 दिवसात बरंच काही झालेलं आहे ज्यांची मला काहीच कल्पना नाही. चंद्रकांत तिचा मूड चांगला करण्यासाठी तिला मुद्दाम हसत बोलले. असेच हसत बोलत ते दरवाजांजवळ येत आत आले होते, पण त्यांचं असं हसतच आलेलं बघून संगीतांनी नाक आणि तोंड मुरगाळलं. स्वराने आत येताच संगीतांना बघताच बाबांकडे बघितलं, जे काठी एका बाजूला ठेवून भिंतीला असलेल्या छोट्या पलंगांकडे बसले, आणि जेव्हा त्यांची नजर स्वरांकडे गेली तेव्हा तिने एका हाताने आणि डोळ्यांनी त्यांना काहीतरी खुणावलं. त्यांनी तिला डोळ्यांनीच मान हलवत, तू काळजी करू नकोस असे म्हणाले. ती मान हलवत शेगडी असलेल्या ओट्यांकडे गेली. भाजींच्या पिशवीतून मोठं वांग काढून ती पिशवी तिने एका कोपऱ्यात असलेल्या जागेत ठेवली आणि चेहऱ्यांवर प्रसन्न हसू ठेवतच बाकींच्या स्वयंपाकाला लागली. इकडं कर्नाटकमध्ये रात्रीचे 11 वाजून गेले होते. इकडं पार्थ त्याच्या रूममध्ये लॅपटॉप घेऊन बेडवर बसून ऑफिसचं काम करत होता, जे की झालं तर जमा होतं. थोडा वेळ बसून त्याचे शोल्डर स्ट्रेच केले आणि लॅपटॉप बाजूला करून फोन घेऊनच तो गॅलरीत आला होता. रेलिंगवर हात ठेवून त्याने वर आकाशात बघत डोळे बंद करून मोठा श्वास घेतला, जे तो नेहमीच करत होता. त्या वातावरणातील हिरवळ आणि कॉफीचा अरोमा त्याला नेहमीच प्रसन्न आणि ताजं करून जायचा. आता ज्याने डोळे उघडत वर आभाळात पाहिले, रात्रीच्या शांत काळोख्यात बऱ्याच चांदण्या चमकत होत्या. काही दूरवर तर काही जवळ दिसत होत्या. अप्पा, तुम्ही केलेली मेहनत वाया गेली नाही. आपली व्ही फॅक्टरीची यशाच्या शिखराला आहे. लवकरच आपली कॉफी बाहेरच्या जगातही प्रसिद्ध होणारच आहे. पण हे सगळं बघायला तुम्ही हवे होतात अप्पा, असं म्हणत त्याने डोळे बंद केले. त्याला माहिती होतं की इतकं सगळं यश मिळत होतं, पण त्याचे अप्पा सोबत नव्हते. आज ते असते तर त्यांच्या डोळ्यात किती आनंद दिसला असता, पण तो आनंद त्याला बघवायला मिळणार नव्हता. हेच दुःख होतं त्याला. पण कुठेतरी त्याला असं वाटायचं की अप्पा नेहमीच त्यांच्यासोबत त्याच्या पाठींवर आशीर्वादांचे हात ठेवत आहेत. त्याने डोळे बंद केलेच होते की त्याचा फोन वाजला.
सॉफ्ट कॉलिंग. तिचं नाव बघून त्याने पुन्हा आकाशात पाहिलं. जेव्हा जेव्हा तो अप्पांची जास्त आठवण काढायचा, स्वरा नेहमीच त्याच्यासोबत असायची. आता असं का आहे हे त्यालाही समजत नव्हतं. पण आता तिच्या कॉलने त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा तो खुश असल्याचं समाधान होतं. त्याने गालात हसतच कॉल रिसीव्ह केला आणि आत बेडला टिकून बसला. पार्थ म्हणाला, बोल. त्याचा शांत आवाज. स्वरा म्हणाली, जेवलात तुम्ही? स्वराने हळू आवाजात म्हणाली. कारण आता सगळे झोपले होते आणि मॅडम दरवाजा उघडून बाहेर शिरीत उभ्या राहून बोलत होत्या. त्याने संध्याकाळी थोडंफार खाल्लं होतं म्हणून आता त्याने जेवण केलं नव्हतं. तिने हुंकार दिला. पार्थ म्हणाला, झोपले नाहीस अजून? तो आता स्वतःची पाठ बेडवर टेकत म्हणाला. त्याला आता आरामाची गरज होती. स्वरा म्हणाली, का? तुम्हाला बोलावसं नाही वाटत का? झोपायचं असेल तर झोपा तुम्ही मग. त्याने सहज बोललेल्या वाक्यांचा तिने विरुद्ध अर्थ लावला होता. एकतर आईंचा धाक, वर कोणी फोनवर बोलताना चाळीतील कोणी बघितलं नाही ही काळजी, आणि मी झोपलो नाही का म्हणून विचारतो. पार्थ म्हणाला, ओके देन गुड नाईट. असं बोलून त्याने सरळ कॉल कट केला होता. पण इकडे त्याने कॉल कट केला आणि तिच्या डोळ्यात पाणी जमा झालं. का माहीत नाही, पण त्याने अजून थोडं बोलावं ही अपेक्षा होती. पण नुसतंच प्रेमात पडलेला तो नवीन जन्माला येणाऱ्या भावना त्याला कुठे समजत होत्या. त्याने कॉल कट तर केला, पण आता कॉल कट करताच त्याला आतून काहीतरी दुखावल्याची जाणीव होऊ लागली. तो तसाच फोनकडे पाहू लागला. तिने मला झोपायला सांगावं आणि मी लगेच होकार दर्शवला. कॉल कट केला. तिने कॉल केला होता याचा अर्थ तिला माझ्याशी बोलावंसं वाटत असणार. तो फोनकडे बघत विचार करत होता आणि त्याला जाणीव झाली होती की त्याने काय दुखावलेलं आहे त्याची. तो आता पुन्हा सडल होऊन बसला. आता त्याने तिचा नंबर डायल केला होता. ती बिचारी डोळ्यातलं पाणी आतच ढकलत तिकडं तिकडं बघत दरवाजा उघडून आत जातच होती की हातातल्या फोनची लाईट पेटली. तिने आवाज होऊ नये म्हणून पटकन आवाजाचं कमी बटन प्रेस केलं आणि पुन्हा दरवाजा उघडून घेतला. त्याचा कॉल आहे बघून मगाशी जे तोंड पडलं होतं ते पुन्हा नव्याने फुललेलंच होतं. तिने लगेच कॉल रिसीव्ह केला आणि स्वरा म्हणाली, हॅलो. ती. पार्थ म्हणाला, सॉफ्ट. यू मिस मी. त्याने घोगऱ्या आवाजात म्हणाला. स्वरा म्हणाली, खूप. तिने देखील लगेच उत्तर दिलं होतं. पार्थ म्हणाला, सॉरी, मगाशी कॉल कट केला. खूप थकलो आहे आज. म्हणून तिच्या खूपने त्याला आतून सुखावलं होतं. तो पुढे बोलतच होता की. स्वरा म्हणाली, सॉरी, माझंच चुकलं. मला समजायला हवं होतं. किती काम असतं ना तुम्हाला. तुम्ही आराम करा, उद्या बोलूया आपण. त्याचा आवाज आणि त्याने पुन्हा कॉल केला हे समाधान मानून उद्या बोलायला मिळेल यावर तिने मन तयार केलं. त्याला तिचा समजूतदारपणा आवडलेलाच होता. पण आता झोप उडालेली होती. थकवा देखील कमी झाल्यासारखा वाटत होता. त्याला हे स्वतःला आश्चर्य वाटलं. कदाचित ही प्रेम भावना आणि त्याच्यातला गोडवा या दोन गोष्टींची थकवा दूर झाला असावा. पार्थ म्हणाला, का? उद्या का? अजून रात्र पडलेली आहेच की बोलायला. त्याने तिला हळू आवाजात म्हणाला. त्याचा तो शांत आवाज ऐकून तिला आतून काहीतरी उसळल्यासारखं झालं. तिची फोनवरची पकड घट्ट झाली. पार्थ म्हणाला, सॉफ्ट. त्याचा घोगरा आवाज आणि तिचं रोमरोम शहारलं. रात्रीच्या शांततेत जणू त्यांचा आवाज तिच्या आतील शहराला मनस्पर्श करून गेला. स्वरा म्हणाली, तिने कसंतरी आवाज काढला होता, पण आताच तिचं म्हणणं ही त्याला रोमॅन्टिक वाटून गेलं. त्याचा गाल हसल्यासारखा वर झाला. पार्थ म्हणाला, लवकर लग्न करूया का आपण? त्याला तिचं उत्तर माहिती होतं, पण तरीही त्याने हा प्रश्न केला होता. स्वरा म्हणाली, आता तिने पुढं आलेल्या केसांच्या वेणीसोबत खेळायला सुरुवात केली होती. पार्थ म्हणाला, अच्छा, मग आठवड्याने करूया चालेल ना? त्याने मुद्दाम जरी म्हणालं असलं तरी त्याला लवकरात लवकर तिला आपल्या आयुष्यात आणायचं होतं. त्याच्या अशा बोलण्याने आधी ती खुश तर झाली होती, पण बाबांना सोडून इतक्या लांब जावं लागेल हा विचार करून तिचं मन अस्वस्थ झालं. तिला आठवलं होतं की या विषयांवर आमचं बोलणं होणारच होतं. स्वरा म्हणाली, पार्थ, आपण लग्न झाल्यावर इकडं राहूया का? म्हणजे आईंना पण इकडंच घेऊन येऊया. तिने असं म्हणताच त्याच्या कपाळांवरील रेषा दिसायला लागल्या. पार्थ म्हणाला, म्हणजे तुझं म्हणणं आहे की लग्न झाल्यावर तू मुंबईतच राहणार आहे, राईट? त्याचा आवाज थोडा वाढला होता. पार्थ म्हणाला, म्हणजे तुम्ही, मी आणि आई. त्याचा वरचा आवाज ऐकून ती हळूच म्हणाली, आणि तू हे स्वतःच ठरवलं. मला माहिती आहे तुझा जन्म मुंबईमध्ये झाला. बाबांना सोडून इतक्या लांब येणं म्हणजे तुला त्रास होणारच आहे, पण मी इकडं सगळं सोडून मुंबईला कसं येऊ शकतो?
त्याने आता तिला नीट समजावून सांगितलं. ती समोरून काहीच बोलली नाही, पण तिचं शांत राहणं त्याला आवडलेलं नव्हतं. त्याने केसांवरून हात फिरवला. पार्थ म्हणाला, बोलशील का? स्वरा म्हणाली, आपण नंतर बोलूया, ठेवते मी फोन. ती असं बोलून फोन ठेवतच होती की. पार्थ म्हणाला, डॉन्ट, तुला मी फोन ठेवायला सांगितलेलं नाही, त्याने रागातच म्हणाला. आता तिने काहीही न बोलता फोन चालूच ठेवला. स्वरा, मी परवा येतोय तिकडं, तेव्हा भेटून बोलूया आपण या विषयांवर. तुझ्या बाबांना देखील भेटायचं आहेच मला. आता तो शांतपणे म्हणाला, पण समोरून काहीच उत्तर आलं नाही. आता बोलणार आहेस का की ठेवू फोन मी? तो आता चिडतच म्हणाला, भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.